उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेंची हिंदी सक्ती वादात उडी. शिक्षण मंत्री दत्ता भुसे घेणार राज ठाकरेंची भेट. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिले तर अंगावरील कपडे आणि चपलाही सरकारमुळेच. एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर पुन्हा बरळले. संताजी घोरपडे कारखान्यातील कथित अफरातफरी प्रकरणी मंत्री मुश्रीफांना क्लीन चिट. गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफांनी दाखल केलेली याचिका काढली निकाली. धाराशिवमध्ये लाचखोर पोलीस अधिकाऱ्याच्या फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आवळल्या मुसक्या. 1 लाखाची लाच घेऊन पोलिसांनी काढला होता पळ. भर रस्त्यात रंगला अटकेचा ड्रामा. घटना सीसीटीव्हीत कैद. कॅन्सरग्रस्त आजीला मुंबईजवळ आरेमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांनी तपासानंतर नातवासह दोघांना केली अटक. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर. मात्र अद्यापही 60 बंधारे पाण्याखाली असल्यामुळे वाहतूक विस्कळीत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत कोसळली बस. राजस्थानहून येणाऱ्या बसचा अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 7 जणांचं रेस्क्यू करण्यात यश. हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये ढगफुटी. कुलूतील सेंज घाटी आणि धर्मशाला इथल्या वीज प्रकल्पाचं काम करणारे 15 ते 20 कामगार वाहून गेल्याची माहिती. संध्याकाळी 4:30 वाजता स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. 14 दिवसांच्या मिशनवर गेलेत शुभांशु. नागपूरच्या नंदनवन परिसरातील झोपडपट्टी परिसरातील सखल भागामध्ये रात्रीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आणि या साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांच्या घराबाहेर उभे असलेल्या दुचाकी, घरातील काही साहित्य भिजून गेलंय. रात्री पावसानं उसंत घेतल्यामुळे पाण्याचा निचरा झालाय. आता नागरिक साफसफाई करतायत. या निमित्तानं नागपूर महानगरपालिकेच्या नदी नाले स्वच्छता मोहिमेचं पितळ उघडं पडलंय. नागपूरच्या नंदनवन भागामध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं होतं. त्यानंतर उद्भवलेली ही परिस्थिती. सकाळपर्यंत पाण्याचा निचरा झालाय. आता लोक साफसफाई करतायत. काल अनेक दिवसानंतर बहुप्रतीक्षित पावसानं नागपूर शहरात हजेरी लावली. मात्र ही हजेरी लावल्यानंतर एका बाजूला उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा मिळाला, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र काल झालेला अर्ध्या तासाचा पाऊस नागपुरातल्या काही लोकांच्या जीवावर उठलाय का असं म्हणावं लागेल. कारण मी सध्या नागपूरच्या दर्शन कॉलनी, नंदनवन या भागामध्ये आणि या सकल भागामध्ये काल रात्री झालेल्या अर्ध्या तासाच्या पावसामुळे जे आहे ते लोकांच्या घरामध्ये जे आहे ते पाणी शिरलं होतं. आपण आताही सकाळी पाहू शकतो. काल रात्री साधारणतः 8:30 ते 9च्या दरम्यान हा पाऊस झाला. अर्धा तास हा पाऊस झाला आणि या पावसामुळे जे आहे या भागामध्ये जे आहे ते सर्वत्र पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या पावसामुळे दरवर्षी इथं पाणी जमा होतं आणि ते पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत नाही. महानगरपालिकेकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात नाही. त्यामुळे आता इथल्या नागरिकांनी पावसाळ्याच्या दिवसामध्ये इतरत्र स्थानांतरित होण्याची वेळ जी आहे ती या नागरिकांवर आलेली आहे. काही स्थानिक नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. इथे जे सगळ्यात जास्त गड्डा आहे का पुऱ्या झोपडपट्टीतला गड्डा इथेच आहे. तर आम्हाला काय आहे, एक स्लॅब टाकून नदीला मिळून देणे म्हणजे आमची समस्या हलवीन. एक बीजातून गडर लाईट ही समस्या जर आमची हल करून देईल तर खूपच धन्यवाद. तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागला. कसं आहे, हायवेमध्ये पाणी जास्त आणि डाऊन असल्यामुळे गल्ली याच्यामुळे पाणी जास्त साचते येते आणि इथले जे आहे पासिंगची सुविधा लवकरात लवकर होत नाही पाणी आणि त्याच्यामुळे पाण्याची लेवल वाढल्यामुळे घरामध्ये पाणी जास्तीत जास्त घुसतं. मला सांगा, आता कालचा हा अर्धा तासाचा पाऊस होता. इथून पुढे जर अतिवृष्टी झाली किंवा चांगला पाऊस झाला तर मग या समस्येला तुम्हाला होणार आहे. यामध्ये लोकांचे नुकसान होणार आहे. जेव्हापर्यंत या गल्लीच्या डाऊन जे निर्माण होणार नाही आणि रोड लेवल यांची वाढ होणार नाही तर पाण्याचं नुकसान होणार आणि भरपूर लोकांच्या मागच्या पाण्यामध्ये पण नुकसान झालेलं आहे. 2दा नुकसान झालेलं आहे
आणि मला सांगा, या सगळ्या बाबतीतली तक्रार तुम्ही महानगरपालिकेकडे केली होती का? काय प्रतिसाद तुम्हाला मिळतो? भरपूर केली होती महानगरपालिकेने. नागपूर महानगरपालिका दरवर्षी नाले सफाईसाठी, नागनदी सफाईसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतं. मात्र कालच्या या अर्ध्या तासाच्या पावसामुळे जे आहे ते नागपूर महानगरपालिकेचं साफसफाईचं पितळ जे आहे ते या निमित्तानं उघडं पडलेलं आहे. हा सुरुवातीचा पाऊस होता, इथून अख्खा पावसाळा बाकी आहे. त्यामुळे जर नागरिकांना या सगळ्या गोष्टींपासून वाचवायचं असेल तर वेळ असतानाच नागपूर महानगरपालिकेनं कालच्या या घटनेपासून धडा घेत जे आहे ते नाले नदी सफाईचं अभियान जोरात राबवत ज्या भागातून पाण्याचा निचरा होत नाही तिथला पाईपलाईन दुरुस्त करणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर या नागरिकांना पुन्हा एकदा हा पावसाळा डोकंदुखी करण्याची शक्यता नाकारता येणार नाही. उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तर सोलापूरच्या उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत. उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 40,000 क्युसेकपेक्षा जास्त वेगाने विसर्ग करण्यात येतोय. त्यामुळे अक्कलकोटमधील नदी नाल्यांना पूर आलाय. पुरामुळे आळगे ते हिंगणी बंदर पाण्याखाली गेलाय. अक्कलकोट तालुक्यातील भीमा नदीजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. कोल्हापूरच्या शिंगणापूर हनुमंतवाडी रोडवरती पुराच्या पाण्यामध्ये कार अडकली. अग्निशमन दलाकडनं कारला बाहेर काढण्यात आलं. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चालकानं गाडी पाण्यात घातली. महापालिकेला याची माहिती मिळाल्यानंतर रोपच्या सहाय्याने ही गाडी बाहेर काढण्यात आली. तिकडे कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 6 तासांपासून स्थिर आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. मात्र अद्यापही 60 बंधारे पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांनी. कोल्हापुरात पावसानं काहीशी उसंत घेतली. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या 6 तासापासून 35 फुटांच्या वरती स्थिर आहे. मी सध्या पंचगंगा घाट परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणचे दृश्य पाहायला गेले तर आपल्याला पंचगंगा नदी आहे ते पात्र सोडून इतर ठिकाणी वाहताना म्हणजे शेतामध्ये ती शिरल्याचं आहे ते आपल्याला दिसून येते. 35 फुटांच्या वरती आहे. पहाटे 3 वाजल्यापासून आत्तापर्यंत आहे ते पंचगंगा नदीची पाणी पातळी स्थिर आहे. धरण क्षेत्रातला पाऊस आहे तो काहीसा थांबलेला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये जी होणारी वाढ आहे ती काहीशी घटल्याचं आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे काहीसा दिलासा आहे तो कोल्हापुरातल्या नागरिकांना मिळाला. मात्र अद्यापही 60 बंधारे आहेत ते पाण्याखाली आहेत. त्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था आहे ती विस्कळीत झालेली आहे. एकूणच पाहायला गेलं तर धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर जो होता तो काहीसा आता कमी आलेला आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांना एक तो दिलासा म्हटला जाईल. मात्र दुसऱ्या बाजूला अद्यापही 60 बंधारे पाण्याखाली असल्यामुळे त्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था सुद्धा विस्कळीत आहे. मात्र जर पुन्हा एकदा पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र कोल्हापूरमध्ये आहे ते पुन्हा एकदा संकट आहे ते निर्माण होणार आहे. कारण 35 फुटांच्या वरती पंचगंगा नदीची पाणी पातळी पोहोचलेली आहे. आणखीन 4 फुटांनी यामध्ये वाढ झाली तर पंचगंगा नदी आहे ते इशारा पातळी गाठणार आहे आणि त्यानंतर 43 फुटाला धोका पातळी आहे. त्यामुळे प्रशासन आता हालचाली गतिमान करताना पाहायला मिळत आहेत. लो लाईन एरियामधल्या नागरिकांना सुद्धा आता महानगरपालिकेच्या वतीनं आहेत त्या नोटिसा दिल्या जात आहेत. ज्यावेळी पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळी गाठेल त्यावेळी स्थलांतर व्हावा अशा पद्धतीच्या नोटिसा सुद्धा देण्याचं काम आहे ते महापालिका प्रशासनानं हाती घेतलेलं. एकूणच पाहायला गेलं तर पावसाचा जोर काहीसा कमी झाल्यामुळे तो दिलासा आहे तो कोल्हापूरकरांना आता म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. तर यवतमाळ जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलाय. या पावसामुळे घाटंजी तालुक्यातील पारवा रस्त्यावरील येरणगाव इथल्या नाल्याला पूर आलाय. नाल्याच्या पुरामुळे सकाळपासून वाहतुकीसाठी रस्ता बंद झालाय. घाटंजी पारवा ते आदिलाबाद जोडणाऱ्या मार्गावरील वगारा गावाजवळ वाघडी नदीच्या पुलावरनं पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक काही काळापासून बंद आहे. तर मावळ तालुक्यातील कुंडमळा इथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून अपघात झाला होता आणि याच पार्श्वभूमीवर आता मावळ तालुक्यातील धोकादायक असलेल्या पुलावरनं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. सांगवडे मामुर्डी गावाला जोडणारा पवना नदीवरचा पूल धोकादायक झाल्यामुळे या पुलावरनं वाहतूक चारचाकी वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता सांगवडेसह इतर 10 गावातील नागरिकांना 15 किलोमीटरचा वळसा मारून प्रवास करून देहू रोड, गहुंजे क्रिकेट स्टेडियम तसंच पुणे पिंपरी चिंचवडला जावं लागतंय. मात्र भविष्यात कुंडमळासारखी दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून ही पावलं उचलण्यात आली आहेत. मावळ तालुक्यातील कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून काही दिवस झाले. मात्र आता कुठंतरी मावळ तालुक्यातील प्रशासन हे जागे झालेले आपण जर पाहू शकता. इथे या पवना नदीवरील हा पूल आहे. सांगवडे ते गौंजे दरम्यान हा पूल आहे. या पुलाची ही आता दुरावस्था झाल्यामुळे प्रशासनाने आता धोक्याची सूचना लावून सांगवडे मामुर्डी रस्त्यावरील पूल हा
फक्त पादचारी व दुचाकी वाहनांसाठी आहे. कृपया 4 चाकी वाहन पुलावर नेऊ नये, ते धोक्याचे आहे. अशा आशयाचे फलक जागोजागी लावलेले आहेत. आपण जर पाहिलं गेलं काही दिवसापूर्वीच कुंडमाळा येथे मोठी दुर्घटना घडली होती, त्यामध्ये 4 जणांचाही मृत्यू झाला, तर 51 लोक हे जखमी झाले होते. कारण की वारंवार अशा घटना होऊ नये यासाठी कुठेतरी आता मावळ प्रशासनही खडबडून जागे झालेले आहेत. परंतु अशा पुलाची जी दुरावस्था होती आणि अशा घटना पुन्हा होऊ नये यासाठी कुठेतरी आता प्रशासन जागे झालेले आहेत. त्यामुळे आता प्रशासनाने जागोजागी असे फलक लावलेत आणि 4 चाकी वाहन या पुलावरून जे ये जा करत होते, आता 4 चाकी वाहनासाठी हा पूल पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. गणेश दुडम, न्यूज 18 लोकमत, मावळ. पुढचे 3 दिवस समुद्राला उधाण येणार आहे, त्यामुळे समुद्र किनाऱ्यावरती 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा देण्यात आलाय. या मान्सूनमधील सर्वात जास्त ही भरती असेल. दुपारी 12:55 भरती येईल. यावेळी भरतीच्या लाटांची उंची 4.75 मीटर असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पर्यटकांनी आणि मुंबईकरांनी समुद्र किनाऱ्याजवळ जाणं किंवा समुद्रात प्रवेश करणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय. सांगलीच्या शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात देखील मान्सूनच्या 1 महिना आधीच भरपूर पाऊस झाला. त्यामुळे दुथडी भरून वाहणारी नदी, चांदोली धरण, मोठमोठे डोंगर, दऱ्याखोरे, यातून खळाळणारं पाणी, छोटे मोठे धबधबे, पठारावरती जाणारे नागमोडी रस्ते, हिरवे डोंगर, मोठ्या प्रमाणात असणारी झाडं झुडपं आणि पर्वतरांगा असं मनमोहक चित्र सध्या दिसतंय. त्यामुळे गुढे, पाचगणी, मानेवाडी, शिरसटवाडी, सावंतवाडी, धनगरवाडा म्हणजेच मंडूर, निनाई पठार, आसुबाई पठार, शेवताई पठार आणि इत्यादी सगळ्या ठिकाणी निर्माण झालंय हे सगळं वातावरण. परिसर पर्यटकांच्या गर्दीनं फुलून गेलाय. देशाच्या अनेक भागामध्ये पावसानं थैमान घातलंय. हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी झाल्यामुळे कुल्लू आणि धर्मशालेमध्ये पूर आला. धर्मशालेतील पुरामध्ये 15 ते 20 मजूर वाहून गेलेत, तर कुल्लूमध्ये बापलेकीसह 3 जण बेपत्ता झालेत. केरळच्या वायनाडमध्ये सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर कारगिलमध्ये ढगफुटीनंतर भूस्खलन झालंय आणि या भूस्खलनामुळे श्रीनगर लेह महामार्ग बंद करण्यात आलाय. तर हरियाणामध्ये सुद्धा सोम नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. हिमाचल प्रदेश सोबतच आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. ढगफुटी सदृश पावसामुळे कुल्लू आणि धर्मशालासह परिसरात मोठं नुकसान झालंय. पावसामुळे नदी नाल्यांना पूर आल्यामुळे सुमारे 15 ते 20 जण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती मिळते आहे. आणि वाढत्या पाण्यामुळे मंडी आणि पंडोह डॅमचे काही दरवाजेही उघडण्यात आलेत. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार माजलाय. कुल्लू जिल्ह्यामध्ये 3 ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. सेन्स घाटी परिसरातील जीवानाला, गडसा घाटी इथला शिलागड आणि बंजारमधील होरनगडमध्ये ढगफुटी झाली आहे. जीवानाला इथे झालेल्या ढगफुटीमुळे 3 जण वाहून गेले, तर अनेक गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत.